श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. माझा आलेला एक अनुभव मला तुम्हाला शेअर करायचा आहे. श्री गुरुचरित्र पारायण सुरू करण्याआधी 4 कुत्र्यांना आणि एका गाईला पोळी खाऊ घालायची असते. काल रात्री मी शोधलं खूपच. मला कुत्रे फक्त दिसले 2 कुत्रे, पण ते काही जवळ आले नाही आणि त्यांना मी खाऊ घालू शकली नाही. गाय तर दिसलीच नाही. काल संध्याकाळपासून वगैरे मी शोधायचा प्रयत्न करत होती. मग मी रात्री मॅनिफेस्ट केलं. मॅनिफेस्ट मीन्स मी इच्छा व्यक्त केली. देवाला म्हटलं, दत्त महाराजांना म्हटलं की मला प्लीज एकदा तरी ह्या हप्त्यामध्ये एकदा तरी गाय दिसू दे. आणि ती गाय खाली जरी आली असेल, खाली म्हणजे मी दुसऱ्या म्हणजे वरती राहते, तर खाली जरी आली गाय तर तिला आवाज करू देत, म्हणजे हंबरू दे की ती आलेली आहे बुवा खाली. असं मी अशी मॅनिफेस्ट केलं. आणि मग मी तिला पोळी खाऊ घालेल किंवा जे असेल ते खाऊ घालेल. आणि लिटरली सांगते, दुपारी 3 वाजता गाईने आवाज दिला अक्षरशः, आणि ती हंबरत होती. आणि मी इतकी शॉक झाले की बापरे, पहिल्यांदा मला आवाज आला गाईचा असा. आणि ती मस्त आवाज होती, खूप सुरात आवाज देत होती मला. म्हणजे तुम्ही हसत असाल, पण मी खूप या गोष्टी माझ्या छोटी छोटी बातों में बड़ी बड़ी खुशियाँ ढूंढती रहती हूँ मैं. तर मी तिला बघितलं. छान लाल कलरची गाय होती आणि छान मस्त सुंदर गाय होती. मग मी तिला वरतून माझ्या गॅलरीमधूनच मी आवाज दिला. यो यो असं केलं. हातात भाकर होती, मी भाकर दाखवून तिला आवाज दिला, पण तिचं काही लक्ष जात नव्हतं. मग मी म्हटलं हिला कसं काय अटेन्शन म्हणजे इकडे लक्ष गेलं पाहिजे असं करायचं. मग मी एक दगड म्हणजे काहीतरी वस्तू मारून फेकली, पण तिला ती काही लागली नाही. म्हटलं हिचं वरती लक्ष जाईल, पण नाही. म्हटलं असं इकडे तिकडे फेकलं म्हणजे पावसाचं खराब होईल आणि ही खाणार नाही. मग माझ्या मनात मला खाताना बघायचं होतं. आणि खाली जाऊन म्हणजे एकदम मागच्या साईडला जाणं म्हणजे डिफिकल्ट आहे. मग एक दादा बाहेर आले, तिथं कन्स्ट्रक्शन चालू आहे, तिथून ते दादा बाहेर आले. त्यांनी बघितलं की ही बाई कोणाला आवाज देते, कोणती बाई आवाज देते ते गाईला. त्यांनी असं वरती बघितलं, त्या दादाने, छोटा दादा होता. मग त्यांना म्हटलं तुम्ही खाऊ घालून देता का गाईला, मी वरतून टाकते. मग त्यांनी घेतलं आणि त्या गाईला खाऊ घातलं. जेव्हा त्या गाईने खाल्लं तेव्हा मला इतकं छान वाटलं. असं वाटलं दत्तगुरू महाराज आलेले आहेत आणि त्यांना मी खाऊ घातलेलं आहे. तर गाईचं रूप म्हणजेच दत्त महाराज. तर असं वाटतं की दत्त महाराजांचा आशीर्वाद मिळाला. तसंच मागच्या वेळेस मी घरात पारायण करत होती घरी, तर लिटरली म्हणजे गाय डायरेक्ट माझ्या दरवाजाची कडी ठोकत होती तिच्या शिंगांनी. आणि मी दरवाजा उघडल्यावर डायरेक्ट समोर गाय दिसली तुम्हाला. आणि एकदा खिडकीतनं बाहेर बघितलं तर आमच्या शेडमध्ये ती आली होती आणि किती वेळ बसूनच होती. तर जेव्हाही मी पारायण करते तेव्हा मला दत्त महाराजांचा आशीर्वाद मिळतो अशी जाणीव होते. आणि त्यांचा वास असतो आजूबाजूला अशी जाणीव होते. तर मी त्या गाईला पण थँक्यू म्हणते, त्या दादालाही थँक्यू म्हणते ज्यांनी ती गाईपर्यंत ते पोचवलं भाकर. आणि खूप छान वाटतं असं गाय आली की. मी छोटी छोटी बातों में बड़ी बड़ी खुशियाँ होती है मेरे लिए. सो थँक्यू. श्री स्वामी समर्थ.